विधानसभा निवडणुकीपूर्वीच पाचोरा भडगाव या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये फूट पडली। पाचोरा येथे शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याला भाजप पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देऊनही दांडी मारण्यात आले। पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी भर भाषणात खंत व्यक्त केली। कॅबिनेट मीटिंगमध्ये हा विषय मांडणार असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। लोकसभेप्रमाणे विधानसभेत एक राहिलो तर 11ही जागा निवडून येतील असंही पाटील यांनी म्हटलंय। आपल्यात फूट असणं हे निवडणुकीच्या दृष्टीने नुकसानकारक आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हे आपलं मत व्यक्त केलं। उद्याच्या दिवशी कॅबिनेट आहे। आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्यापर्यंत ही आम्ही माहिती देणार आहोत की जेणेकरून लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आपण एक संघ राहून निवडणुका लढण्यानंतर काय परिणाम होतो, देशाचा वारा इकडे तिकडे असताना सुद्धा आपण एक संघ असल्यामुळे 2 सीट आपल्या लोकसभेच्या निवडून येऊ शकल्या। तसं जर आपण एक संघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यामध्ये 11चे 11 आमदार आपले निवडून येऊ शकतात। त्याच्यामुळे आपल्यामध्ये फूट असणं हे आपल्याकरता नुकसानीचं या ठिकाणी चित्र आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।